ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, आज मी आपल्याला 156 क्रमांकाचा हा व्हिडिओ करत आहे. गुरुगौरिका पुष्पचारमध्ये श्रीयुत प्रकाश कोकडे अहिल्यानगर हे एक जुने भक्त आहेत आणि त्यांनी हा अनुभव लिहिलेला आहे. त्या लेखाचं नाव आहे सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार. हा जो लेख आहे या लेखातनं मी आपल्याला हे वर्णन करणार आहे. प्रकाश कुकडे हे, आता कुकडे हे नाव ऐकल्यावर तुमच्या लगेच डोक्यात आलं असेल हे कुकडेवाड्यातलेच असले पाहिजे. आणि बरोबर आहे, अगदी बरोबर, तुमचा अंदाज अजिबात चुकीचा नाही. प्रकाश कुकडे हे कुकडेवाड्यातच राहत होते आणि गुरुदेवांचा जो काही 56 सालापासून 74 सालापर्यंत त्या ठिकाणी वास्तव्य होतं, त्या काळात हे प्रकाश कुकडे हे शिशु अवस्थेत होते आणि त्यांना त्या ठिकाणी लहानपणापासून गुरुदेवांचा सहवास हा अशा पद्धतीने लाभलेला आहे. आणि हे कुकडे हे मालकापैकी कुकडेवाडे कुकड्यांचा वाडा आहे, त्यामध्ये मालक मंडळीच होते. आणि गुरुदेवांचे बंधू आणि गुरुदेवांच्या म्हणजे मातोश्री आणि गुरुदेवांच्या वहिनी आणि ते म्हणजे दादा क्षीरसागर यांचं कुटुंब खालच्या 2 खोल्यात राहत होतं. आणि महाराजांचं फक्त देवाचं जे स्थान होतं ते वरती होतं. वरच्या खोलीत देवघर आणि गुरुदेवांचं वास्तव्य तिथं असायचं. परंतु दुपारचं भोजन वगैरे हे सगळं खालीच गुरुदेवांचं दादांच्या म्हणजे त्यांच्याच घरी व्हायचं. पण व्यवस्था काय होती, खाली 2 खोल्या आणि वर 1 खोली होती. तर अशा या कुकडेवाड्यात गुरुदेव राहत होते. आणि त्या ठिकाणी वरची जी खोली होती, मागे मी त्याचं वर्णन केले, ती खोली ही एक स्वतंत्र व्यवस्था झालेली असल्यामुळे गुरुदेवांना त्या ठिकाणी आलेल्या भक्तांना वगैरे गुरुदेवांशी बोलायला ते चांगलं पडायचं. त्या ठिकाणी गुरुदेवांच्या वास्तव्याचं त्यांनी वर्णन काही केलेलं आहे, ते पण एक फार मोठं आहे. की गुरुदेवांची जी खोली होती ती फार मोठी होती, 10 बाय 10 होती. त्या निम्म्या खोलीत गुरुदेवांचा देव्हारा वगैरे होता, देवाची मांडणी होती, तिकडे पाठ असायचा, गुरुदेव पूजा वगैरे करायचे. आणि काही ठिकाणी त्यांचं सोहळं वगैरे ठेवलेलं असायचं. आणि आहे ते सगळं तिथं देवाचंच असायचं. आणि अलीकडच्या बाजूला एक चटई टाकलेली असायची आणि येणारे भक्त तिथे नमस्काराला जातात. तेव्हा देखील कुकडेवाड्यात एक बादली ठेवलेली असायची. त्या बादलीमधून आपल्याला हातपाय धुवावे लागायचे आणि मगच त्या गुरुदेवांच्या खोलीत आपल्याला प्रवेश मिळायचा. तर त्या पद्धतीने ते होतं. आणि यांनी सांगितलं की आम्ही लहान मुलं होतो, गुरुदेव आमची बऱ्याच वेळा चेष्टा पण करायचे. कधी संध्याकाळच्या संध्या वगैरे झाल्यावर जे पाणी आहे ते तुळशीला टाकताना जर गुरुदेव बाहेर पडले तर ते तुळशीचं पाणी टाकताना अनेक वेळा या खाली जी मुलं खेळत असेल त्यांच्या अंगावर ते शिंपडत असत. म्हणजे बघा, गुरुदेवांनी संध्या केली आहे. आपले गुरुदेव हे दत्तात्रयांचे अवतार आहेत, त्रैमूर्तीचे अवतार आहेत. त्यांनी संध्या केलेली आहे. ते संध्येचं पाणी हे साक्षात तीर्थ आहे. म्हणजे स्वतः सद्गुरू दत्तात्रय म्हणल्यावर त्यांच्या स्पर्शाने ज्या ज्या गोष्टीला स्पर्श होईल ते प्रसादच आहे. तर हा तीर्थ आहे. या तीर्थाचा लाभ या तिथल्या कुकडेवाडीतल्या लहान मुलांना तेव्हा झालेला आहे. गुरुदेव बऱ्याच वेळा त्यांना वेळ मोकळा मिळाला, दुपारच्या वेळेस कोणी भक्त वगैरे नसतील तर मग त्या ठिकाणी एक चौरंगा होता. त्या चौरंगावर गुरुदेव थोडा ठेका धरायचे आणि गुरुदेव त्या ठिकाणी काही दत्तात्रयांची पदं पण म्हणायची. दत्ता मला तुझा छंद वगैरे जे आपण म्हणतो किंवा जी काही त्यांना त्यावेळेस आठवतील तशी पदं म्हणायची. गुरुदेवांचा हा जो आवाज आहे तो आवाजही सुंदर होता बरं का. म्हणजे मी गुरुदेवांचं आरतीतला आवाज, जो आरती करताना आवाज ऐकला तो देखील फार चांगला होता. आणि गुरुदेव
टाळ मात्र अगदी फार त्यांच्या टाळाचं वादन आहे ते ऐकत राहावं असं असायचं. म्हणजे या ठिकाणी हा एक फार त्यांना हे लागला. या कुकड्यांना प्रकाश कुकडे यांना तो एक अनुभव मिळाला की गुरुदेवचं जे दैनंदिन साधं जीवन आहे ते त्यांना जवळून बघायला मिळालं. आता आपण काय माहिती का, आपण जेव्हा गुरुदेवांकडे दर्शनाला जातो तेव्हा जी औपचारिकता असते त्यावेळेस गुरुदेव काही आपल्यासमोर असं काही म्हणणार नाहीत, पण त्यांच्या खोलीत त्यांचं पूर्ण स्वातंत्र्य असायचं आणि ते एकटे असताना या पद्धतीने वागत होते. म्हणजे काय ते त्यांना तो दत्तात्रयाची भक्ती हे त्यांच्या नसानसात भिनलेली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा वेगळा वेगळा वेळ मिळेल, मोकळा वेळ मिळेल, तेव्हा ते या पद्धतीने करत असत. अजून एक त्यांनी अनुभव सांगितला की गुरुदेवांच्या म्हणजे भाग्य असं आहे की गुरुदेवांच्या जवळ ते राहत असल्यामुळे हे श्रावणामध्ये आपण मुंज्या जेवायला घालतो. तर मुंज्या जेवायला घालत असताना बऱ्याच वेळा श्रावणातला मुंज्या म्हणून प्रकाश कुकडे यांना गुरुदेवांकडे भोजनास बोलवलेलं आहे. आणि खरं सांगतो म्हणजे त्या काळात गुरुदेवांच्या बरोबर जेवणाचा योग त्यांचा आला हा किती मोठा आनंदाचा योग आहे बघा. साक्षात परब्रह्म आपल्या शेजारी बसलंय आणि आपण तिथे जेवतोय. हा जो योग हा कुकडे यांना आला तो अवर्णनीय आहे. काय तर गुरुदेवांच्या मातोश्रींचं या मुलांवरही फार प्रेम असायचं. ही सगळी कुकडेवाडीतली मुलं आहेत त्यांच्यावर मातोश्री प्रेम करत असतात आणि त्यांच्याचपैकी कोणाला तरी जेवायला बोलवायच्या त्या. आणि मी देखील गुरुदेवांच्या मातोश्रींचा सहवास मला लाभलेला आहे थोडाफार. त्या अत्यंत प्रेमळ होत्या. काय म्हणजे गुरुदेवांवर जेवढं त्यांचं प्रेम असायचं तसंच बाकीच्यांवर देखील त्यांचं प्रेम असायचं. येणाऱ्या भक्तांना देखील त्या मार्गदर्शन करत असत. कुठलं की तुम्ही त्यांच्याशी महाराजांची कसं वागायचं हे त्या सांगत असत. त्यांना एक अजून चांगला अनुभव आलेला आहे आणि तो म्हणजे खरं म्हणजे हा अनुभव म्हणजे फार मोठा अनुभव प्रकाश कुकडे यांनी लिहिलेला आहे. त्यांचे वडील हे एकदा आजारी पडले आणि त्यांच्या मला वाटतं मांडीच्या इथं जांदेमध्ये एक मोठी गाठ आली होती आणि ती गाठ आल्यामुळे त्यांना 3-4 दिवस फारच त्रास होत होता. आणि काय करावं असं म्हटलं तर गुरुदेवांना एक दिवशी ते कळलं की गाठ आलेली आहे. तर गुरुदेवांनी सकाळी उठल्यावर पहाटेच्या वेळेस स्नानाच्या आधी मला वाटतं कुकड्यांच्या किंवा स्नान झाल्यानंतर ते त्यांच्या प्रकाश कुकड्यांच्या घरी गेले आणि म्हटले काय झाले तुम्हाला, बघू दाखवा मला कुठे तुमची गाठ. आणि ती गाठ गुरुदेवांनी पाहिली आणि गाठ पाहिल्यानंतर ते म्हटले काही काळजी करू नका, होईल बरी. आणि 2-3 दिवसात ती गाठ त्या निचरा झाला त्या गाठीचा. 2-3 दिवसात ती गाठ हळूहळू ओसरली आणि त्यांना बरं वाटायला लागलं. हा जो अनुभव आहे हा मागे मी याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे की गुरुदेवांकडे नगरमधले जे एक भक्त येत असत ते देवस्थानमध्ये येत असत, देवाला नमस्कार करत असत पण गुरुदेवाला कधी नमस्कार करायचे नाहीत. असं बरेच दिवस क्रम चालला होता. आणि एक दिवशी त्यांच्याही मांडीवर स्फोटक आला होता, बेंड आलेलं होतं आणि ते काही फुटत नव्हतं. बरेच उपचार केले, डॉक्टर वगैरे सगळे झाले. शेवटी त्यांनी गुरुदेवांना सांगितलं की असा असा मला त्रास होतोय. ते म्हणले पहिल्यांदा तुम्ही मला साष्टांग दंडवत घाला, एक साष्टांग दंडवत घाला. आणि मग त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि ते म्हणे आता तुझं काम झालंय. आणि ते घरी गेल्यानंतर 2 तासात ते बेंड फुटलं आणि त्याचा निचरा झाला. हे आता हा जो अनुभव आहे प्रकाश कुकडे वडिलांचा हा वेगळा आहे, त्याच धर्तीवरचा आहे, पण तो मला आत्ता वार्त्यात कळला. पूर्वी हा अनुभव गुरुदेवांनी आपण जे सध्या क्लिप ऐकतो रोज सकाळी त्या क्लिपमध्ये पण तो आलेला आहे. मी याच्यावर व्हिडिओ केलेला आहे, त्याचं क्लिप नंबर पण तिथे दिलेला आहे. आता हा अशा प्रकारे मी त्या व्हिडिओत सांगितले की हाच अनुभव गाणगापूरमध्ये श्रीमद नरसिंहजी महाराजांनी त्या म्लेंच्या राजाला दिलेला आहे. म्लेंच्या राजा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात जो रजक होता आणि ज्याला त्या नदीत वावरणाऱ्या राजाचं वैभव पाठवून आपल्याला हे वैभव मिळावं असं त्याला वाटायला लागलं होतं. आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याच्या मनातली वासना ओळखली होती आणि म्हणून त्याला आशीर्वाद दिला
की तुला या जन्मी भोगायचं का पुढच्या जन्मी भोगायचं सांग. आणि मग तो म्हणला आता मी म्हातारा झालोय, मग पुढच्या जन्मात ठीक आहे म्हणे, पुढच्या जन्मात तुला हे मिळेल सगळं, तू काही काळजी करू नको. मग त्यांनी तेव्हा आश्वासन घेतलं होतं की मला आपली भेट होईल का. तेव्हा ते म्हणले आपली तुझी आणि माझी भेट होणार आहे, पण त्यावेळेस मी श्रीमद नरसिंह सरस्वती या अवतारात असेल आणि तुझी आणि माझी भेट होईल. मग त्या राजा म्हातारा झाल्यावर त्याच्याही मांडीवर फोड आला होता. तो फोड फुटत नव्हता, म्हणून कोणीतरी त्यांना सत्पुरुषांचं दर्शन घ्या सांगितलं. आणि सत्पुरुष कुठे आहेत तर गाणगापूरला आहेत. आणि मग हे स्वारी गाणगापूरला गेली. सगळा तो फापट पसारा बाजूला ठेवला आणि त्या गुरुदेवांच्या जवळ ते पायी गेले. गुरुदेवांनी मागे आपल्याला सांगितले की माझ्याकडे येताना तुमच्या पायातले जोड्या पदव्या जे काय असेल ते बाहेर ठेवा. तर या राजांनी तेव्हा देखील ते गेले, मिलिंदच्या राजांनी तेव्हा देखील केलेलं आहे. श्रीमंत नरसिंहदेव महाराजांचं दर्शन जाण्याकरता तो अर्धा मैल खालीच हे सगळं त्याचा जो दरबार आहे तो तिथे ठेवला आणि हा सगळा पायी तिथे गेला. आणि त्या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींनी त्याला लगेच ओळखलं, का रे रजका माझा भक्त असून तू एवढ्या दिवसांनी भेटलास. आणि मग त्याला ती पूर्वजन्माची स्मृती झाली. आणि मग त्यांनी ते सांगितलं असं असं मला फोड झालं. म्हणजे कुठे बघू, तो बघायला गेला फोटोच होता, फोडच होता. म्हणजे हे निघाले म्हटल्यावर तो फोड गेलाय. गुरुदेवांच्या ह्याच्यात या दोन्ही ह्याच्यात गुरुदेवांनी एका याला तर नजरेने पाहिलं आणि सांगितलं, म्हणजे प्रकाश गुरुच्या वडिलांकडे पाहिलं आणि सांगितलं ही गाठ फिरवणे. आणि दुसऱ्या माणसाची ही गाठ पाहिलीच नाही. तू फक्त मला साष्टांग नमस्कार घाल आणि जा, तुझं काम होईल. आणि मग तो गेल्यानंतर ते गेलेले. म्हणजे हे असे 2-3 प्रकारचे अनुभव हे अत्यंत हे आहेत. याच्यावरून आपल्याला आपल्या गुरुदेवांचं गुरुस्वरूप कळतं. बरं, गुरुस्वरूप कळतं हा अनुभव आहे त्यातला. प्रकाश कुकडे हे एअरफोर्समध्ये नोकरीला होते, मिलिटरीच्या ह्याच्यात. आणि ते त्याच्यानंतर रिटायर झाले. आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना आयुर्विमा मंडळात नोकरी मिळाली. हे जे मिलिटरीमध्ये जे लोक जातात ते 15-1 वर्ष नोकरी करतात तिथं. त्यानंतर त्यांना तिथून रिटायरमेंट मिळते. आणि वय कमी असतं, ते तरुणपणी गेलेले असतात. तेव्हा वय भरपूर कमी वयात रिटायरमेंट झालं आहे व उर्वरित वयात त्यांना कुठल्याही शासकीय कार्यालयात नोकरीला द्यावी, प्रेफरन्स द्यावा अशा तऱ्हेचे सरकारचं धोरण असल्यामुळे त्यांना त्या आयुर्विमा मंडळात नोकरी मिळाली आणि त्यांची नाशिकला पोस्टिंग झाली. आता नाशिकला आल्यानंतर त्यांना नाशिकला राहावं लागत होतं. पण हे नगरला आल्यावर त्यांना असं वाटतं की आपण नगरमध्ये असलेलं बरं गुरुदेवाच्या जवळ. मग त्यांनी एकदा गुरुदेवांना विनंती केली की मला नाशिकला आहे, मग मला तिथंच राहावं लागतंय, तर मला इकडे यावंसं वाटतंय. काय म्हणतो अर्ज करून टाक. ते म्हणले अहो नाही, असं बदली होणार नाही माझी, आता मला नाशिकला राहावं लागणार आहे. कारण नगर हे पुणे डिव्हिजनमध्ये आहे आणि मी नाशिकला आहे. नाशिकचा भाग इथे जोडलेला नाही आहे, त्यामुळे माझी काही बदली होणार नाही. तर गुरुदेवांनी स्वच्छ शब्द सांगितलं, तुला बाकीचं करायचं काय, तुला अर्ज कर म्हणले की अर्ज कर. आणि मग त्याने अर्ज केला आणि 1 वर्षाच्या आत त्याची तिथं नगरला बदली झाली. म्हणजे काय गुरुदेव कुठल्या पद्धतीने काय करून घेत होते हे त्यांना माहिती. की त्या ठिकाणी प्रकाश कुकडे यांना जी बदली अशक्य होती ती बदली शक्य झाली. आणि ती बदली झाली. आणि त्याच्यानंतर मग प्रकाश कुकडे हे त्या ठिकाणी गुरुदेवांना सहकुटुंब दर्शनाकरता आले. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं आज आम्ही सहकुटुंब आलो बरं का. माझी म्हणजे पत्नी होती, मुलं होती, जे काय असेल ते सगळे आले होते. आणि मग त्याच्यावर सहज गुरुदेवांनी त्यांनी सांगितल्याबरोबर उच्चारण केलं, सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही तुझे घरदार, दास आम्ही घरदार. हे जे आपण करोडामधातली म्हणत असतो पद, त्या पदाचा उल्लेख करून गुरुदेवांनी स्वतः म्हटलेला आहे. आणि तो एक प्रकारचा त्यांना सहकुटुंब तुम्ही माझे सेवेकरी राहाल असा एक तो आशीर्वाद पण दिलेला आहे. हा जो अनुभव आहे हा अनुभव अत्यंत बदली आणि बदलीनंतर सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही घरदार हा जो उच्चारण सद्गुरूंनी करावं आणि त्या आशीर्वाद दिलेला आहे, हा एक फार विलक्षण अनुभव प्रकाश कुकडेंनी सांगितलेला आहे. तर मला असं वाटतं या ठिकाणी थांबू. प्रकाश कुकडे यांचा अनुभव फारच चांगले आहेत. आणि कुकडे वाड्यात राहत असल्यामुळे त्यांना गुरुदेवांचा सहवास मिळाला. आणि त्यांच्या आठवणीतनं आपल्याला गुरुदेवांच्या तरुणपणातल्या
काही 2-3 आठवणी पण कळल्या. हा एक चांगला योगायोग आहे आज, असं माझं मत आहे. श्री गुरुदेव दत्त.